जवळजवळ 25 कोटी क्रीम रोल विकण्याचं विक्रम त्यांनी केलेला आहे। आणि अशाच बेकलाईटचे आपले सचिन मालपानी यांना आपण आज या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती भेटणार आहोत। हा माझा पहिलाच व्यवसाय नाही आहे। मी जवळजवळ 7 ते 8 व्यवसाय जवळजवळ 8 व्यवसाय याच्या आधी केले। आमच्या आजोबा आम्हाला आणूनच नाही द्यायचे घरात बेकरी प्रॉडक्ट। पाव आणणं म्हणजे गुन्हा। आणि मी माझं असं म्हणणं आहे की कुठलाही माणूस एकटा यशस्वी नसतो, सेल्समॅन नसतो। त्याला जर परिवार, मित्र परिवार, समाज, कुटुंब डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करतो, इव्हन समाजसुद्धा मदत करतो बरोबर काही प्रमाणात। तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती आला। मंगलमूर्ती मोरया। 130 वर्षाहून अधिक ह्या पुणे शहराला सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे। आणि याच परंपरेतला पुण्यातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे। त्या अनुषंगानं त्या माध्यमातून तुळशीबाग व्यापारी कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती, पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे आणि आता माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT हब म्हणून ओळखलं जातं। परंतु पुणे शहर हे व्यापाऱ्यांचं शहर आहे। असेच काही व्यापाऱ्यांची यशोगाथा घेऊन आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती येत आहे। खरं तर या व्यापाऱ्यांनी पुण्यातच नव्हे तर परदेशातसुद्धा आपला नावलौकिक केलेला आहे। आणि असेच एक व्यापारी आहेत की ज्यांनी लोकल प्रोडक्टला ब्रँड केलं। जवळजवळ 25 कोटी क्रीम रोल विकण्याचं विक्रम त्यांनी केलेला आहे। आणि अशाच बेकलाईटचे आपले सचिन मालपानी यांना आपण आज या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती भेटणार आहोत। सचिनजी नमस्कार। नमस्कार। तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत। तुळशीबाग गणपती मंडळाचं यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही हे बोधचिन्ह केलेलं आहे, हे तुम्हाला आम्ही सुपूर्द करतोय। छान। खरं तर पहिलाच आपल्या या मुलाखतीमधून एखादा प्रश्न विचारण्यासाठी माझ्यासकट सगळ्यांना उत्सुकता आहे की आज बेकलाईट मालपानीज बेकलाईट हा ब्रँड सर्वदूर पसरला आहे। आणि ह्या आपल्या व्यवसायाच्या संदर्भातली यशोगाथा म्हणजे व्यवसाय सुरुवात कसं झाला आणि आपण या व्यवसायात कसे आला या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत। तर आपण सुरुवात त्यापासून करूयात। सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती मला बोलवलं, माझं नावलौकिक वाढवलं, त्याबद्दल धन्यवाद। ही अशी म्हणजे फार लाँग स्टोरी। हा माझा पहिलाच व्यवसाय नाही आहे। मी जवळजवळ 7 ते 8 व्यवसाय जवळजवळ 8 व्यवसाय याच्या आधी केले वेगवेगळ्या प्रकारचे। म्हणजे मी इव्हन लक्ष्मी रोडला पॉलिथिन बॅग्स पण सप्लाय करायचो कपड्याच्या दुकानदारांना। तो माझा याच्या आधीचा व्यवसाय होता। या व्यवसायात याचं कारण असं की मला बरं 7-8 व्यवसाय केल्यानंतर असा अनुभव आला की मला याचं मन रमत नाही आहे। तर माझं पॅशन काय की ज्याच्यात मी अजून चांगलं करू शकतो ते मला बघायचं होतं। तसं वडिलांची दुकानदारी होती, व्यवस्थित सगळं चाललेलं होतं, पण मला जरा त्यात काहीतरी वेगळेपणा आणायचं होता। आणि कारखानदारीची ओढ होती का माझे आजोबा वडील हे सगळे कारखानदारीतनं आलेले, म्हणजे कारखानदारीच्या परिवारात माझा जन्म झाला। तसा आम्ही पुण्याचे सुप्रसिद्ध तपकिरीचे व्यापारी। आमचा स्वारगेटला बरा मोठा कारखाना होता, आजही आहे, चालू आहे, पण आता थोड्या प्रमाणात आहे। पण मला कारखानदारीमध्ये यायचं होतं। त्यानिमित्तानं काय करायचं, मग माझं पॅशन काय, तर बघितलं फूड इज माय पॅशन। तर मग फूडमध्ये आपल्याला काय करता येईल, असे वेगवेगळे बरेच प्रयोग करून बघितले। तर लक्षात आलं की मला प्युअर व्हेज बेकरी करता येईल का, कारण बरेच बेकरी प्रोडक्ट्स हे एक ठराविक समाजाच्या हातात आहे। तिथं अनहायजेनिक म्हणजे अस्वच्छता आणि नॉनव्हेज हा प्रॉब्लेम होता। आमच्या आजोबा आम्हाला आणूनच नाही द्यायचे घरात बेकरी प्रोडक्ट। पाव आणणं म्हणजे गुन्हा। त्यामुळे आम्ही शाळेत असताना कधीतरी चोरून खायचो पाव, केक, असं काहीतरी विषय होता। मग म्हटलं आपण या समाजाचा एक स्तर आहे ज्यांना प्युअर व्हेज आणि हायजीन असे प्रॉडक्ट देता आले तर ती गॅप मला लक्षात आली की तिथं नाही पुण्यात कोणी किंवा कुठेच नाही प्युअर व्हेज बेकरी म्हणून। मग बेकरीची संकल्पना डोक्यात आली। मग त्या हिशोबाने प्रयत्न चालू केले, त्या दृष्टीने प्रयत्न चालू केले। मग त्यात पुण्याचे शुजबेरी बिस्किट 60च्या आधी फेमस होते। तर मला डागा ब्रदर्स किशोर शेट्टीने सांगितलं की शुजबेरी बिस्किट बनव। मला आठवते अजून त्यावेळेला जेव्हा मी सुरुवात झाली, मी पिस्ता बदाम बिस्किट त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो। ते म्हणले शुजबेरी बिस्किट बनव। तर त्या शुजबेरी बिस्किटचा प्रयोग केला, तो आधी सक्सेस झाला। मला बिस्किट कंपनी करायची होती, पण त्यातून मी मग आपोआप खारी, क्रीम रोल, टोस्ट यांच्याकडे वळलो आणि त्यात मला यश मिळत गेलं। तर अशी सुरुवात झाली।
नाही, तुम्ही आता म्हटलात की जवळजवळ तुम्ही 7-8 वेळा हे एक्सपेरिमेंट केले आणि तुम्ही सक्सेस झाला नाहीत. मग तुम्ही एवढी चिकाटी त्याच व्यवसायात कशी धरली की तुम्हाला कारण एक जनरली काय होतं, आपण 2-3 वेळा केले प्रयत्न आणि सक्सेस झाला तो माणूस लगेच डायव्हर्शन होतो. करेक्ट. याचं कारण आहे की नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. माझा नेहमी नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड असतो. म्हणजे मी आता जरी 7 ते 8 व्यवसाय जरी बदलले, म्हणजे 8वा व्यवसाय, हो, हा 9वा व्यवसाय माझा हो, तरी मी कन्सिस्टंटली ते करत राहिलो की जोपर्यंत सक्सेस मिळत नाही करत राहा. बरोबर. आणि त्यावेळेला उमेदीचं वय असतं आपलं 20-25, हुरूप असतो. तर काहीतरी करण्याचं जेव्हा पॅशन असेल ना आपल्यामध्ये, येस, तर नक्कीच काहीतरी घडतं आपल्या हातून. आणि मी फॅमिली बिझनेसमध्ये फारसा काही म्हणजे रमलो नाही. त्याच्यामुळे मला बाहेर पडून काहीतरी चांगला भव्य दिव्य असं काहीतरी करायचं होतं. तर याच्यातून झाली चिकाटी पाहिजे त्याच्यात, महत्त्वाचं आहे. माझा इव्हन हा व्यवसाय पण चालू केला लगेच चालू झाला असं नाही आहे. हा पण व्यवसाय जवळजवळ 7 ते 8 वेळा माझा बंद पडलेला. बिस्किट हा आत्ताचा जो बेकरी प्रोडक्टचा व्यवसाय परत 9व्यांदा चालू केला. तर मला लक्षात आलं की कदाचित 9 माझा लकी नंबर असेल. तुम्ही आता मगाशी सांगितलं की तुम्ही स्ट्रॉबेरी बिस्किटं केलीत, तर ह्याची रेसिपी कशी आली? म्हणजे तुम्ही तर त्या फूड लाईनमध्ये नव्हतात, परंतु मग तुम्हाला हे कसं कळलं की अरे ह्याच्यात हे इंटेंट टाकले पाहिजेत? 1999-2000 साली ना साधारण ज्यांनी 60चे स्ट्रॉबेरी बिस्किट खाल्ले ते मला सांगायचे की अरे बिस्किट असं होतं, ते लोण्यात बनवलेलं होतं, असं होतं. तर मी तर कधी खाल्ला नाही कदाचित, कारण आम्ही फार लहानपणी आमच्या कदाचित साठे फॅक्टरी बंद झाली. हो, पण त्यातून असेच प्रयोग करत गेलो. म्हणजे जवळजवळ सॅम्पलिंग करून माझं पोट जवळजवळ 1.5-2 इंचांनी फुललं होतं त्यावेळेला. मला चांगलं आठवतं आहे. मी रोज एवढं सॅम्पलिंग खायचं आणि त्यातून प्रयोग करत करत जवळजवळ 40 रेसिपीज बनवल्यानंतर हे सक्सेस झालं. हे स्ट्रॉबेरी पण लोकांना आवडायला लागलं. तर 20-22 वर्ष 23 वर्षापासून साधारण ही रेसिपी आता मी फॉलो करतो. पण ह्यामध्ये तुमच्या आईचं पण काही सहभाग होता का? कारण शेवटी कसं होतं, पाककला म्हटलं तर गृहिणी म्हणून घरातले व्यक्ती असतात. आईंचा फारसा सहभाग नव्हता. पण तेव्हा माझं मी जेव्हा बेकरी प्रोडक्टला नुकतंच लग्न झालेलं होतं, तर बायकोचा थोडा सॅम्पलिंगसाठी टेस्टिंगसाठी फार सहभाग होता. कारण आम्ही सगळे फूडी आहोत असे म्हटलं तर, मी माझी बायको सगळे आम्ही फूडी आहोत तसे, अगदी चवीनं खाणार, फूड लवर्स. तर त्याचा तो फीडबॅक घेऊन कस्टमरकडनं फीडबॅक घेऊन बायचान्स वडिलांचं कन्फेक्शनरीचं दुकान होतं. त्याच्यामुळे तिथं येणारे ग्राहकांकडनं आपण घ्यायचा. पेठेत राहणारे, पेठेत सगळ्यांना फ्री सॅम्पलिंग करायचं. कसे दाखवा काका, कसे काका सांगा. याच्यातून फीडबॅक घेत हा प्रॉडक्ट डेव्हलप झाला. आणि हे सर्वच बाबतीत, खारी असो, क्रीम रोल असो, टोस्ट असो, हे सगळे असे फीडबॅक घेऊन काहीतरी नाविन्य करावं. काहीतरी मार्केटमध्ये चाललं त्यापेक्षा काहीतरी वेगळी चव द्यावी, काहीतरी वेगळ्या प्रकारे करावं. हा माझा थोडासा स्वभाव आहे आज पण. क्रिएट समथिंग युनिकनेस. येस. परंतु हे असं तुमचं, तुम्ही मगाशी सांगितलं शुक्रवार पेठेमध्ये ही जी मी सुरुवात केली त्या म्हणजे साधारणतः 70 स्क्वेअर फूटचं तुमचं ते सुरुवात झाली आणि आज तुम्ही एवढ्या जवळजवळ 1 एकरमध्ये झालात. तर हा प्रवास कसा सांगाल? हे फारच रोमांचक प्रश्न आहे. बऱ्याच लोक तिथंच थांबतात नॉर्मली. तर मला एक लक्षात आलं, 70 स्क्वेअर फूटमध्ये मी जसं काम करत होतो, 70 स्क्वेअर फूटवरनं मी नंतर 4-5 वर्षानंतर मी 900 स्क्वेअर फूटमध्ये शिफ्ट झालो. 900वरनं 1500, 2600, 5000 असा पुणे-सातारा रोडवरती असा माझा प्रवास होता. म्हणजे शुक्रवार पेठ ते पुणे-सातारा रोड. तर हे बघितलं की ज्या प्रकारे मी 70 स्क्वेअर फूटमध्ये काम करतो आहे, तसं मला 3000 स्क्वेअर फूटमध्ये, 5000 स्क्वेअर फूटमध्ये काम करून चालणार नाही. वेगळ्या प्रकारे मला मार्केटिंग करावं लागेल, वेगळ्या प्रकारे उत्पादन करावं लागेल. इथं इलेक्ट्रिक ओन होतं, तिथे गॅस ओन होतं, सगळं काही शिकावं लागलं. पण तिथपर्यंत सगळं चांगलं झालं होतं 4-5 स्क्वेअर फूटपर्यंत जेव्हा आम्ही काम करतो सिटीमध्ये. पण जेव्हा आम्ही 2010मध्ये एक्सपान्शनचा विचार केला की आता एक प्रोफेशनल सिस्टम आणावी कंपनी, तर 2010पर्यंत प्रॉपर्टरशिपमध्ये चालू होतं. मी, कामगार आणि एखादं क्लर्क, बरोबर, एवढंच काम होतं. म्हटलं अशा प्रकारे हे काम चालणार नाही जास्त दिवस. तर याच्यातून माझा असा विचार झाला की आपण थोडंसं एक्सपान्शन करावं आणि प्रोफेशनल सिस्टम आणावी. तर मी नरेमध्ये जवळजवळ 1 एकर जागेत शिफ्ट झालो. तिथं जवळजवळ शेड घेतली, साधारण 20-25 स्क्वेअर फूटची शेड घेतली. बाजूला 6000 स्क्वेअर फूट कामगारांच्या राहण्याची सोय केली. अशा प्रकारे केलं तेव्हा लक्षात आलं की ज्या प्रकारे आपण 4000 स्क्वेअर फूटमध्ये काम करतो आहे, एक 1700 किलो रोजचं उत्पादन, अशा प्रकारे इथं मी डायरेक्ट 100 टन पर मंथची कॅपॅसिटी ऑपरेट करायला चालू केली होती. की 100 टन म्हणजे जवळजवळ 35 टनापासून 100 टनापर्यंत 3 पट. बापरे. तर नेहमी आपलं चूक काय होते, आपण जसं 35 टनाचा व्यवसाय करतो तसं 100 टन करायला जातो. किंवा जसं एक छोटं दुकान चालवतो तसंच मोठं दुकान चालवायचा प्रयत्न करतो. पण तसं चालत नाही. हे मला त्यात शिकायला मिळालं की बॉल गेम इज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे तुम्ही एका ठराविक टर्नओव्हरपर्यंत आला 5 कोटी, 10 कोटी, 10 कोटी ते 50 कोटीचा हा प्रवास हा वेगळा असतो कम्प्लिटली. यू कॅनॉट डू विथ द सेम रिसोर्सेस, सेम पीपल, सेम कॅपॅसिटी. तुमची कॅपॅबिलिटी तुम्हाला वाढवावी, पूर्ण चेंज होती मॅनेजमेंट पण.
तसं थोडक्यात सांगायचं तर आपल्या घरात 4-5 जण असतो, छोटा कुकर लावतो. हो 10-12 जणांना मोठा कुकर लावतो. पण जर का 100 जणांचा स्वयंपाक करायचा आहे तर सेम कुकर नाही चालत, नाही ते 10 चालत. वेळा नाही लावू शकत. बरोबर. यू हॅव टू चेंज कम्प्लीट प्रोसेस. तर हे मला बरंच काही शिकायला मिळतं आहे. आणि आता अजून आम्ही एक्सपान्शन करतो आहे. शिरवळला 4 एकर जागेमध्ये शिफ्ट होतो वा. आहे. तर त्यासाठी अजून आमचं लर्निंग चालू आहे. अजून प्रोफेशनल लोक आणणं, अजून चांगल्या प्रकारे मॅनेज करणं, SOPs बनवणं, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अप्लाय करणं, हॅसअप सर्टिफाईड, अशा काही ज्या गोष्टी आहेत किंवा ते एक्सपोर्टसाठी जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, तर आत्ता आम्ही त्याच प्रयत्न करतो की आमची फॅक्टरी नवीन होणारी वर्ल्ड क्लास व्हावी. वा. पण मी जसं आत्ता नरेला करतो आहे काम, आत्ता जसं 100 टन 200 टन आम्ही आत्ता उत्पादन करतो आहे महिन्याला, तसं ते चालणार नाही. इट इज अगेन डिफरंट बॉल गेम. आता तुम्ही एवढा एक्सपांड करताय बिझनेस, मग ह्यामध्ये आपण काय एक्सपोर्ट करतोय का आपलं काही प्रोडक्ट? प्रमाणात एक्सपोर्ट होत आहे, पण मी असा एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट असं म्हणू शकत नाही आत्ता हो, तरी. हो, काही हो. प्रमाणात सिंगापूर, दुबई अशा ठिकाणी जातो आहे. पण आमचा फारसा फोकस एक्सपोर्टला राहिला नाही अजूनपर्यंत. आम्हाला करायचं आहे, पण आपल्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ 9 महिने किमान पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत. तर ते क्वालिटी, प्रिझर्वेटिव्ह कॉम्प्रोमाइज न करता कसं करता येईल ते बघतो आम्ही. आणि महाराष्ट्रात एवढी डिमांड आहे, आपल्या इकडं पुणे महाराष्ट्र एवढं चांगलं आहे, एवढी लोकसंख्या आहे. इथं एक्सपोर्ट हे मला ग्लॅमर पण आहे, करायला पाहिजे जरूर आहे, पण ते आर मोर ग्लॅमर. कारण बाहेरच्या कंपन्यांना आता इंडियात माल विकायचा आहे. कारण भारताची पॉप्युलेशन, यंग पॉप्युलेशन मेन अट्रॅक्शन. तर आपल्याकडचं पोटेन्शियल आधी पूर्ण करा, मग तुम्ही एक्सपोर्टचा विचार करा, असं माझं म्हणणं आहे. तर मी आधी माझा बेस जो आहे पुणे, मुंबई, महाराष्ट्र हा चांगला साऊंड बनवतो आहे. उगाच ते एक्सपोर्टसाठी अजून तरी फारसे मोठे प्रयत्न नाही करत आहे. नक्कीच नवीन प्रोजेक्टमध्ये आम्ही प्रयत्न करू. असं आता तुमची ॲक्च्युली तुम्ही सगळे फूड प्रॉडक्ट आहेत, म्हणजे बेकरी प्रॉडक्ट, ह्याची एक ड्युरेबिलिटी असते, म्हणजे थोडक्यात एक्सपायरी. तर आता एक्सपोर्ट करायचा आत्ता विषय झाला, तर त्याची तुम्हाला एक एक्सपायरी डेट वाढवायला लागणार, कारण ट्रान्सपोर्टेशन आलं, त्यानंतर ते एंड यूज करत जाणार. एक्सपोर्टसाठी 9 महिन्याची 9 महिने लागतं. मग त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेशन तुम्ही काही इंटेन्स करता, तर त्याच्यामध्ये चवीमध्ये काय बदल होतो का? नक्कीच फरक पडतो. त्याच्यामुळे ते न करता आणि प्रिझर्वेटिव्ह न टाकता, केमिकल प्रिझर्वेटिव्ह न टाकता नॅचरल प्रिझर्वेटिव्ह काय करता येईल का ते आम्ही बघतो आहे. तर आमचा सध्याचा ब्रेड हा नॅचरल प्रिझर्वेटिव्हमध्ये आम्ही चालू केलेला आहे. आम्ही त्याच्यातून जे केमिकल असतात, जे फंगस वगैरे लागू नये, ते सगळं आम्ही काढून टाकलं. हो. आणि आत्ता आम्ही रिसेंटली लास्ट महिन्यात आम्ही सर्टिफाईड करून घेतलं की हा प्रॉडक्ट क्लीन लेबल आहे. क्लीन लेबल म्हणजे याच्यात कुठलेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाही. हो. नैसर्गिक पद्धतीनं ते 7 डेज शेल्फ लाईफ करून घेतली ब्रेडची. तर माझा नेहमी दृष्टिकोन असतो, जो खाएंगे वो खिलाएंगे, हे आमच्या कंपनीचं ब्रीद वाक्य आहे. जे आम्ही स्वतः खाणार, जे आपल्या मुलांना खाऊ घालणार, तेच आपण कसं ग्राहकांना विकावं. तर ग्राहक हा देव माणूस, तसं म्हटलं ग्राहक आपल्यासाठी देव आहे, त्याच्यामुळेच आपलं घर चालतं. तर मी असं ग्राहकांना कुठले असं चुकीचं प्रॉडक्ट देणार नाही, जे माझ्या घरात मी खातो. आता आपण असं म्हटलं जातं की थोडंसं कसं डायटेशनवरती खूप ट्रेंड चालू झालं आहे. मला वाटतं आफ्टर कोविडनंतर ती परिस्थिती बदलली. तर ह्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं, कारण बेकरी प्रोडक्ट म्हटलं की थोडंसं अवॉइड करून जातं, परंतु आपला क्रीम रोल आवर्जून खाल्ला जातो. नक्की. तर असं काय वैशिष्ट्य आहे की जे क्रीम रोल, आता म्हणजे मगाशी पण मी उल्लेख केला की आपण जवळजवळ 25 कोटी क्रीम रोल विकलेत. हां. सगळ्यात आधी आम्ही क्रीम रोलचे हायेस्ट मॅन्युफॅक्चर इन द इंडियन आहे, इन द वर्ल्ड आहोत, अंडर वन रूफ. हो हो हो. साधारण रोज 80,000 ते 1 लाख क्रीम रोल आम्ही डेली बनवतो. तर ग्राहकांचा एवढा प्रेम आणि प्रतिसाद आहे त्याला की माझी अजून जबाबदारी वाटते की ते अजून चांगल्या प्रकारे कसं देतात. तर त्याचा क्रिस्पीनेस, प्रेझेंटेबल, त्याचं हायजिनिक पॅकिंग, येस, मशीनवर आम्ही हाताने बनवून आता मशीनवरती शिफ्ट झालो. तर ते उत्पन्न हळूहळू वाढून ते दर्जा सेम ठेवून कसं करता येईल. जेव्हा आम्ही पहिली मशीन आणली तेव्हा ती चालवायला आम्हाला 4 ते 5 वर्ष लागली, कारण मला सेम क्वालिटी सेम टेस्ट लोकांना द्यायची होती जी हाताने करतो. पण स्केलअप करायचं असतं तर हाताने 100% आपण नाही करू शकत एवढं, कारण डे बाय डे आता वर्कर्सचा प्रॉब्लेम येणार आहे. हे सगळं माहिती होतं. 2010 पासून आम्ही त्यावर दृष्टीने प्रयत्न केले की सगळ्यात चांगली ॲडव्हान्स मशिनरी आपल्याकडे आणावी. पण ते करताना आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता किंवा चव ती खराब होऊ नये, त्यासाठी मी प्रयत्न करतो. पहिली मशीन 4 वर्ष लागली, पुढच्या 2 वर्षात अजून 4 मशीन घेतले मी. हो, क्रीम रोलसाठी चालवायला क्रीम रोलला 4 वर्ष लागली. हो हो. म्हणजे हातावरनं मशीनवरती शिफ्ट होण्यासाठी लोकांची मेंटॅलिटी पण बदलावी लागते. प्रॉडक्टची थोड्या साईज आकार बदलतोच. खरं तर आता आपण जेव्हा व्यवसायात पडला, परंतु ह्याच्यामध्ये आपली एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होती, म्हणजे कशा पद्धतीने आलं? कसं म्हटलं तर फार मजेदार किस्सा. हां. की माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड कॉमर्स आहे. हो. SP कॉलेजमधनं मी कॉमर्स वगैरे पास केलेलं आहे आणि फूडचा माझा काही दुरांदुळे संबंध नाही.
ना फॅमिलीचा काही संबंध ना आमचा काही संबंध. बेकरी व्यवसाय तर कधीच नाही. बरोबर. म्हणजे येऊन घरात बेकरी प्रॉडक्ट्स यायचे नाही फारसे. हां. तर त्यामुळे फारसा कधी संबंध आला नाही. पण याच्यातून बस शिकण्याची कास होती. नवीन नवीन फूड टेक्नॉलॉजीच्या काही गोष्टी शिकलो. केमिकल कधीच आवडायचं नाही, केमिस्ट्री. पण या इंडस्ट्रीमध्ये आलं ते केमिस्ट्री पण शिकावी लागली. हो हो हो. तर काही स्टुडंट्सकडे जाणं, केमिस्ट्रीचे कोण स्टुडंट्स असतील, केमिकल इंजिन असतील, त्यांच्याकडे जाऊन शिकून घेणं, वा. हे मी सुरुवातीच्या काळात केलं. की अँटीऑक्सिडंट कशाला म्हणतात, इमल्सिफायर कशाला म्हणतात, हे मला माहीतच नव्हते शब्द. ते पहिल्यांदा शिकलो. तर कंटिन्यू शिकत राहिलो. त्यामुळे आता फूड टेक्नॉलॉजीच्या 25-30% तरी नॉलेज आता आलेलं आहे बऱ्यापैकी. तुम्ही आत्ता मगाशी म्हटलं की ग्राहक हाच देवता असतो. तर आणि पुणेकरांचं ग्राहक हा चोखंदळ समजला जातो. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ग्राहकांचे काही तुम्हाला सजेशन किंवा फीडबॅक काही आले का, आणि तुम्ही ते विचारात घेता का? येस. पुणेकर म्हणजे चोखंदळ. आणि कुठल्याही फूड इंडस्ट्रीचं पहिलं टेस्ट मार्केट, ट्रायल मार्केट पुणे असतं. पुण्यात चाललं तर जगात सगळीकडे चालेल. आणि पुण्यात नाही चाललं तर क्वचितच कुठेतरी चालतं. म्हणजे अगदी नेस्ले कंपनीपासून तुम्ही जगातल्या कुठल्याही कंपनी घ्या, फूड इंडस्ट्रीचं सगळ्यात मोठा टेस्ट मार्केट पुणे. तर पुण्याचा ग्राहक रिस्पॉन्स करतो, थोडी टीका करतो. पुणेरी टीका सगळ्यांना माहिती आहे. तर आम्हालाही अशी पत्र यायची आधी. आता तर ईमेल्स आणि व्हॉट्सॲप आले, पण आधीच्या काळात आम्हाला पोस्टकार्डाने फीडबॅक यायचे की तुमच्या शुगरी बिस्किटवर तुकडा आला, किंवा तुकडा बिस्किट आला, किंवा तुमचं साईज बरोबर नाही बिस्किटचा, किंवा चव आत्ता बदलली. असे काही ना काही फीडबॅक अवश्य यायचे आणि आजही येतात. आणि ते आम्ही आवर्जून त्याची दखल घेतो. ग्राहकांना त्याचा फीडबॅक पण पूर्ण दिला जातो. कुठल्या ग्राहकांना काही टीका येऊ, कौतुक येऊ, त्याला घरपोच परत एक प्रॉडक्ट पोचवलं जातं आमच्याकडनं की तुम्ही हा वेळ काढून आम्हाला जो फीडबॅक दिला त्याबद्दल धन्यवाद. वा. तर पुणेरी माणसाला पुणेरी पद्धतीने ट्रीट केलं तर बऱ्यापैकी प्रगती होते. येस. आपल्या घरात आता एवढं म्हणजे प्रोडक्ट पॉप्युलर झालं आहे, ब्रँड तयार झाले. मग ह्याची आता जाहिरातीचं युग आहे, आणि या युगामध्ये आपल्याला असं वाटलं नाही का की ह्या प्रोडक्टसाठी एखादं ब्रँड अँबॅसिडर असावा, किंवा आपण असे काही प्रयत्न केलेत का? हो, असायला पाहिजे ब्रँड अँबॅसिडर. पण आपला ग्राहक हाच आमचा ब्रँड अँबॅसिडर आहे. कारण तो जेव्हा आम्ही कुठली ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग कधी केलेलं नाही याच्या आधी. ग्राहक स्वतःहून लोकांना गिफ्ट देण्यासाठी घेऊन जातात. ग्राहक स्वतःहून कौतुक करतात. अरे कोणाला गेस्टकडे झालो, बेकलेटचे क्रीम रोल खारी घेऊन जा, टोस्ट घेऊन जा. तर ही जी एकमेकांना म्हणजे काय म्हणतो मौखिक पब्लिसिटी जी झाली, प्रत्येक ग्राहकाला आम्ही ॲम्बॅसिडर मानतो. तर त्यामुळे मला फारसं असं कोणी फिल्मी दुनियेतलं कोणी घ्यावं असं कधी वाटलं नाही ॲडव्हर्टायझिंगमध्ये. आमचा ग्राहक हाच आमचा ॲम्बॅसिडर आहे. तसं मी तुम्हाला आधीच्या उत्तरात सांगितलं की कोणी टीका जरी केली किंवा कौतुक जरी केलं तर आम्ही त्याला घरपोच काही ना काही प्रॉडक्ट पाठवतो. आमचा माणूस कदाचित जातो, बरोबर आहे, शक्य असेल तर इटसेल्फ इजं ते मार्केटिंग होतं. लोक स्वतःहून मग फीडबॅक देतात. असं प्रेम वृद्धिंगत होत राहतं आहे. त्यामुळे मला असं बाहेरचा ब्रँड ॲम्बॅसिडरची कधी गरज वाटली. या सगळ्या तुमच्या म्हणजे प्रवासामध्ये किंवा या सगळ्या एक्सपांडेशनमध्ये सेवक वर्ग किंवा तुमचा जो स्टाफ आहे ह्याचं फार मोठं योगदान असतं. आणि तुम्ही मग ते एवढं सगळं हँडलिंग कसं करता? कारण मॅन सोर्सेस फार महत्त्वाचा पार्ट असतो. करेक्ट. तर कुठल्याही व्यवसायात पहिला पी असतो पीपलशिवाय बाकीच्या गोष्टी काहीच करू शकत नाही. तर पीपल, पॉलिसी, प्रोसेस जर काही या गोष्टी काही लावल्या ना तर ते शक्य आहे. आणि सगळ्यात आधी माणसाला माणसासारखं वागवा. आता बेस्ट आहे. आधीच्या 40 वर्षापूर्वी तुम्ही माणसाला हिंकवून वागा, कसंही वागा, बरोबर आहे, तरी माणूस काम करायला त्याला मजबुरी असायची. बरोबर, आता गरज होती त्याला. त्याला गरज होती. मग आता तसं नाही आहे. आता काळ बदलला ना. आताचा काळ तर अजूनही बदलला. आता जो उद्योग व्यवसाय करतो त्याला माणसांची गरज आहे की कामाला कोणीतरी माणूस पाहिजे. पण पहिल्यापासून रिस्पेक्टेबली वागवणं, माणसाला माणसासारखं वागवणं ही पहिली गोष्ट. म्हणजे मला आठवतं की 1999 साली मी जेव्हा काम चालू केलं माझ्या घराच्या मागं 70 स्क्वेअर फूटमध्ये कारखाना चालू केला आणि 2-3 कामगार मी इकडनं तिकडनं आणले. तर त्यांचा रोजचं जेवण माझ्या घरनं जायचं. जे आम्ही खातोय तेच आम्ही आमच्या कामगारांना द्यायचो. तर माझ्या घरनं माझ्या बायको आणि आईनी बनवलेला डब्बा रेग्युलर जायचा जवळजवळ 7 ते 8 वर्ष. 2 कामगारापासून 8 ते 9 कामगारांपर्यंत घरात तयार व्हायचं. आणि आपण जे एक माणूस खातो म्हणजे त्यांचं आपल्या 4 माणसाचं जेवण त्यांचं 1 माणसाचं जेवण. त्या सगळे UP बिहारवरनं वगैरे आलेले असतात. आजही आम्ही कारखान्यात स्वतःचं कॅन्टीन ठेवलेलं आहे, शुद्ध शाकाहारी कॅन्टीन. जिथं मी पण जेवतो, माझा मॅनेजरही जेवतो, आमचे मॅनेजर वर्गही जेवतो आणि कामगारी जेवतो. सगळ्यांना समान वागवतो. तर हे मी आधीपासून ठेवलं की त्यामुळे आज पहिल्या जी टीम आहे 2 लोकांची, आज जवळजवळ 24 वर्ष होत आली ती टीम आज पण आहे. आणि डे बाय डे टीम वाढतच जाते. आज साधारणतः किती आहे तुमच्याकडे टोटल? आपल्याकडे जवळ 350-350 लोकांचा स्टाफ आहे. 350 कंपनीची स्ट्रेंथ आहे डायरेक्टली. पण मध्ये मी असं ऐकलं होतं की आपला जो काही कामगार वर्ग आहे म्हणजे आपण दिवाळीला बोनस देतो,
तर तुम्ही बोनस म्हणून दिवाळीला सोन्याची अंगठी सगळ्या कामगारांना दिली होती. तर हे कसं शक्य झालं आणि तुम्हाला कसं सुचलं? बोनस तर का सगळेच जण दिले जातं, पैशामध्ये सगळं दिलं जातं, ते तर आपण दिलंच, पण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन काय देता येईल. मी जर का माझ्या प्रॉडक्टमध्ये व्हॅल्यू ॲडिशन मागतो, कामगारांना व्हॅल्यू ॲडिशन मागतो, बरोबर, तर मला असं वाटतं की आमच्या लोकांनाही आम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन दिलं पाहिजे. माझा नेहमी एक शिरस्तं राहिलं आहे की आपण काही जेव्हा आपल्या ग्राहकांना, आपल्या एम्प्लॉईजना, ज्या टीमला गिफ्ट देतो ते त्यांच्या घरी गेलं पाहिजे, ते त्याच्याकडे नाही राहिलं पाहिजे, त्याच्या घरी गेलं पाहिजे. तर मी सोन्याची अंगठी नाही, एक सोन्याचे बिस्किट्स दिले, 1 ग्रॅमपासून 10 ग्रॅमपर्यंत असे काही बिस्किट्स दिले वेगवेगळ्या प्रमाणात. वा वा. तर ते मला वाटलं काहीतरी असं व्हॅल्युएशन द्यावं लोकांना, ते त्यांच्या घरी पोचेल. त्याच्या बायकोपर्यंत पोचलं ना घरात, की बायकोबरोबर कामावरती पाठवतो माणसं, बरोबर, जा बाबा तिकडे. हा पण एक स्वार्थ असतो, स्वार्थ आणि परमार्थ. बरोबर, स्वार्थातूनच परमार्थ केला पाहिजे. म्हणजे मी दिवाळीला कब्बाशींचे सेट दिले, तर त्याच्या घरी जातात. चांदीची थाळी दिली डिस्ट्रीब्युटर्सला, किंवा चांदीचा लोटा दिला, तो त्याच्या घरी जातो आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. बरोबर. तर त्या प्रकारे माझी नेहमी मानसिकता झाली की कुठलेही प्रॉडक्ट दिलं आपण, कारण आत्तासुद्धा आज आपण स्वतःसाठी नाही कमवत, आपण बरोबर, आपल्या परिवारासाठी कमवतो. तुमच्या दुकानात बघा, एखादं गिफ्ट आलं कुठल्या कंपनीकडनं, तुम्ही ते घरी घेऊन गेले, वेगळा आनंद असतो. असं नाही की आपण ते घेऊ शकत नाही, बरोबर, ते गिफ्ट म्हणून आलेलं असतं, ते वेगळा आनंद असतो, ते आपलं काहीतरी कामाचं कौतुक असतं, बरोबर, तोच पावती असते. तर मला वाटलं की आपण असं हास्य फुलवावं लोकांच्या चेहऱ्यावरती. तर मी रेग्युलरली करत असतो, कधी चांदीचे शिक्के दिले, कधी काय दिले, कधी परफॉर्मन्सवरती असं दिलं. म्हणजे असं काहीतरी फुटकं काहीतरी देण्यापेक्षा एक व्हॅल्यू ॲडिशन काहीतरी देवाचे कायमस्वरूपी लक्षात नाही. बरोबर आहे. आजही मी चांदीचे सोन्याचे शिक्के देत असतो लोकांना परफॉर्मन्स बोनस म्हणून. येस 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 येस. मग अशी तुम्ही म्हटलात की जेव्हा तुमच्याकडे 7-8 कामगार होते त्यावेळेस घरनं सुद्धा डबा येत होता, तर आता ती परिस्थिती आता राहिली नाही आहे. परंतु तुमच्या फॅमिलीचा ह्या ओव्हरऑल बिझनेसमध्ये सपोर्ट किती आहे? कुठल्याही फॅमिली बिझनेसमध्ये फॅमिलीचे सपोर्टशिवाय तुम्ही करूच शकत नाही. पहिली गोष्ट, डायरेक्टली इनडायरेक्टली काहीतरी असतो. आणि मी माझं असं म्हणणं आहे की कुठलाही माणूस एकटा यशस्वी नसतो, सेल्फमेड नसतो. त्याला जर परिवार, मित्रपरिवार, समाज, कुटुंब डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करत असतो. इव्हन समाजसुद्धा मदत करत असतो, बरोबर, काही प्रमाणात. तर असा कुठलाही माणूस सेल्फमेड नसतोच. त्या परिवाराचं 100% त्याच्यात योगदान आहे. स्पेशली म्हणजे तुम्हाला सांगितलं, इनडायरेक्टली 8 लोकांचा डबा घरनं जाणं छोटी गोष्ट नव्हती. बरोबर आहे. आणि रोज एवढं करणं, आम्हाला ती सवय पण नव्हती आमच्या फॅमिलीत. पण माझ्या आईने ते एक्सेप्ट केलं की नाही, आपण बनवूया कामगारांचं, तू काम चालू करतोय ना. कारण हे कामगार सगळे बाहेरच्या स्टेटमधून आले, बरोबर, त्यांची राहायची खायची सोय, खाण्याची व्यवस्था आपल्याकडे असते. बेकरी बिझनेसमध्ये हा ट्रेंडच आहे. तसं आजही माझ्याकडं 100 जवळ 200 कामगार रेसिडेन्शियल आहेत, तर त्यांचं जेवण रेसिडेन्शियली माझी जबाबदारी असते. अशा प्रकारे तो योगदान होतोच. आणि जेव्हा कधी कामाला माणूस असेल, काही नसेल, तर माझी पत्नी, माझी आई, म्हणजे असं पॅकिंगला मदत करायला या, काहीतरी करा, असं कुठल्या ना कुठल्या डायरेक्टली इनडायरेक्टली मदत होतेच. नाही, आता तेव्हा तर केलीच, आता जो वेल मॅनेज झाला आहे की आता तुम्ही सगळं करतात, त्याच्यामध्ये सुद्धा काही सहभाग आहे का? जास्त फारसं नाही आहे, म्हणजे आता त्यांची फारशी इन्व्हॉल्वमेंट नाही. बरं. कारण मध्यंतरी आता मुलं होत होती, आता कॉलेजमध्ये मुलं गेली, त्यामुळे तो फरक पडला. आता पुन्हा फ्री होता ते, तर आता मी नवीन वेंचर चालू करतोय, ते माझी पत्नी बघणार आहे. आम्ही लाईव्ह बेकरीची कन्सेप्ट आणली आहे, लाईव्ह बेकरी आम्ही पुणे-सातारा हायवेला चालू करतोय. वा. तर ते मुलं आणि माझी पत्नी बघतील ते व्यवसाय. पण डायरेक्टली इनडायरेक्टली मदत होतेच. आणि आपली पत्नी आपली जेव्हा घर सांभाळते तेव्हा आपण फुल टाईम इथं काम करू शकतो बिंदासपणे. आपल्या आईवडिलांची काळजी घेतात, ते आपल्या मुलांची काळजी घेतात, त्यामुळे आपण बाहेर फिरू शकतो. बरोबर, 12 तास 15 तास आपण व्यवसायात लक्ष देऊ शकतो निर्धास्तपणे. तर ही इनडायरेक्टली मदतच आहे. तुम्ही आता म्हणजे क्रीम रोल, खारी टोस्ट हे तर तुमचे प्रॉडक्ट आलेच आहेत, परंतु हे करत असताना आपण थोडासा एक फरसाणमध्ये पण आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं, म्हणजे त्यामध्ये चकली असेल, काही फरसाणचं असेल, तर त्याचा रिस्पॉन्स आणि हे कसं होतं? आता हे नमकीन उत्पादन पण चांगलं आहे, कारण बेकरी आणि नमकीन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सिस्टम सेम. ओके. तर नमकीनचा व्यवसाय पण मी योगायोगाने चालू केला, असं काही माझं टार्गेट नव्हतं. तर मार्केटमध्ये एक छोटासा ब्रँड होता आणि ते चकली चिरोटे चांगले बनवत होते. हो. पण तो माणूस फार आर्थिक अडचणीत आला. तेव्हा मार्केटमधल्या काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की सर तुम्ही यांना घेऊन टाका आपल्याकडं, बरोबर, तुम्ही नमकीनची लाईन चालू करा. त्यातून हा व्यवसाय चालू झाला आणि त्या बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे. पण नक्कीच आम्ही नमकीनमध्ये आम्ही काही फार मोठे मास्टर आहोत असेच नाही, पण मी त्याच्यातही वेगळेपणा जपला की जे मार्केटमध्ये उत्पादन नाही ते आपण देऊ नमकीनमध्ये. चकली, चिरोटे, मटरी, शंकरपाई. आता ही मटरी शंकरपाई पुन्हा माझ्या आई आणि बायकोची रेसिपी आहे, तर ती घरची रेसिपी मी कारखान्यात आणली आणि त्यातून हे चालू आहे. आपलं आता हे सगळं करताना ओव्हरऑल म्हणजे वार्षिक टर्नओव्हर किती, किंवा आपलं जसं आता 25 कोटी क्रीम रोल आत्तापर्यंत विकले, तुम्ही म्हटले 80-90 हजार किंवा 1 लाख क्रीम रोल रोजचं उत्पादन होतं,
तर असं मी आता बघतो कधी पण कुठल्या पण चहाच्या टपरीवर गेलं किंवा हॉटेलमध्ये गेलं तर ते तुमचं मालपानी क्रीम रोलचा बॉक्स असतो. तर हा जनरल ट्रेड आणि हे सगळं ओव्हरऑल कितीपर्यंत जातं? आता तसं मी पैशात फारसं मोजत नाही. ग्राहकांचं प्रेम आणि एवढं सगळे डिस्ट्रीब्युशन आणि सारखा रिस्पॉन्स येतोच माझा टर्नओव्हर आहे. एक कस्टमर जेव्हा रिपीटेड येतो माझ्याकडं त्याला मी माझा टर्नओव्हर समजतो. बरोबर. थोडं सांगून न सांगितल्यासारखं केलं. नाही तेच काही जणांना वाटतं, काही जणांना वाटत नाही. मग आता सध्या मी बघितलं आपलं इंस्टाग्रामला आपलं पेज पण आहे बेकलाईट, मालपानीज बेकलाईट म्हणून. तर ह्या सोशल मीडियाचा वापर आपण किती करता? तर कसं झालं, सोशल मीडिया तुम्हाला आवडो ना आवडो तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आताची नवीन जनरेशन सोशल मीडियामध्येच पैदा होते. हो. दे आर ऑलवेज ऑन सोशल मीडिया. जर तुम्ही बघितलं त्यांचं टायमिंग बघितलं रोजचा 4-5 तास एंगेज आता असतात आपण सगळे. व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राममुळे किंवा फेसबुकमुळे सोशल मीडियावरती आहोत. इव्हन आता सोशल मीडियाप्रमाणे तुमचा एज ग्रुप ठरवला जातो. तुम्ही 40चे प्लस असाल तर फेसबुकवरती आहात ॲक्टिव्ह, 40चे आतले असाल 25चे ते 40मध्ये असाल तर इंस्टाग्रामवरती आहात, बरोबर. त्याच्यापेक्षा कमी असाल तर स्नॅपचॅटवरती आहात. हो. तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आणि आता जनरेशन गॅप 2-4 वर्षांनीच झाली. आता आपल्या काही 20 वर्षांनी जनरेशन गॅप होती. तर त्यामुळे वी हॅव टू ॲडॉप्ट दिस सिस्टम. आणि आता इन्स्टा किंवा हे जे नवीन जे ट्रेंड चालू झाले त्याच्यावरती आपण असणं आवश्यक झालेलं आहे. तुम्हाला आवडून आवडं, मला स्वतःला आवडत नाही. बरोबर आहे. पण मला आवडणं ना आवडणं हा माझ्या व्यवसायाचा भाग नाही. लोकांची ती गरज झाली. लागेल ते करावं लागेल. तर यशासाठी नॉर्मली नवीन पिढीला तेच म्हणतं की माझं हे आवडत नाही. पण तुझं आवडणं न आवडण्याची तुझ्या यशाचा काही संबंध नाही किंवा तुझ्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटचा काही संबंध नाही. तुला आवडो न आवडो, व्यवसायाची रिक्वायरमेंट आहे, यू हॅव टू डू इट. मला आवडत नाही, मी डेलिगेट केलं. मार्केटिंग डिपार्टमेंट ते माझं पूर्णपणे बघते. बरोबर. यंग टीम माझी बघते, माझी मुलगी आता त्याच्यात इन्वॉल्व्ह झाली ती बघते. मी फारसा नसतो त्याच्यावरती. तुम्ही आत्ता सांगितलं की नवीन तरुणांना नाही का की त्यांनी ह्याचा वापर चांगला करावा. खरं तर तुमचे आत्ता जे तुम्ही 8-9 वेळा अनसक्सेसफुल झालात तरी पण तुम्ही म्हटले की 9 हा आकडा लकी 9व्या वेळा मी सक्सेस झालो. तर ह्या आत्ता पण बरेचसे म्हणजे आपल्या नरेंद्र मोदींनी पण स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल असं खूप प्रमोट करतायत की तरुण पिढीने ह्या उद्योजकामध्ये यावं. तर ह्या नवीन उद्योजकांना आपण काय मार्गदर्शन कराल? तसं म्हटलं ना, स्टार्टअप म्हणजे 20, 22, 25 वर्षापूर्वी मी एक बघितला तो स्टार्टअपच होता. फक्त त्याला स्टार्टअप म्हणतात हे 2014 नंतर नरेंद्र मोदींनी नाव दिलं त्याच्यामुळे समजलं. आपण बऱ्याच लोकांनी जो आपला व्यवसाय चालू केला तर इटसेल्फ इज अ स्टार्टअप. बरोबर. तर स्टार्टअप करताना बऱ्याच अडचणी आल्या. तर मी बघितलं की नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिजे कुठलाही चालू करताना. दुसरी गोष्ट फायनान्सवरती लक्ष पाहिजे प्रत्येक उद्योजकाचं. तुम्हाला बाकीच्या गोष्टी काही येऊ न येऊ, पण तुम्हाला जर का कॅशफ्लो समजला, कॅशफ्लो आणि एबिडा समजला किंवा आपली बॉटम लाईन समजली, दॅट इज इनफ. सध्याचं युग आहे की फक्त ते टॉपलाईनच्या मागायला होतं, टर्नओव्हरच्या मागं, आणि ते लूज कॅश. आता कसं झालं आहे, कॅश बंद करण्यासाठी सुद्धा पैसा स्टार्टअपला उपलब्ध झाला आहे. इफ यू हॅव एनी आयडिया, हो, जो आपल्या बाबतीत आत्ता नाही आहे. म्हणजे मी तरी कॅश बंद करून व्यवसाय करण्याचा मला नाही आहे. भले ग्रोथ स्लो झाली तरी चालेल. पण आताचा जमाना आहे, आवडो ना आवडो करतात ते लोक. 100तलं एखाद दुसरं सक्सेसफुल पण होतं आहे, पण 99 फेल पण जातात आहे. तर तुम्ही त्याच्या मागं नुसतं धावू नका. आधी आपला पाया भक्कम करा, व्हॅल्यू ॲडिशन करा. कस्टमरबरोबर व्हॅल्यू ॲडिशन काय होईल, व्हॅल्यू ॲडिशन देणं फार महत्त्वाचं आहे. कारण आत्ताच्या व्यवस्थितले व्यवसाय कुठलेही 2 पिढीच्या वरती चालत नाही. फॅमिली बिझनेस 2 पिढीच्या पुढे जात नाही. त्या 3री पिढी त्यात इंटरेस्टेड नसते, व्हॅल्यू ॲडिशन देत नाही. आता आज आपण ज्या ठिकाणी बसलोय पुन्हा गेस्ट हाऊस, 100 वर्ष, किती लोकांचे 100 वर्षापासून व्यवसाय की 3री 4थी पिढी कंटिन्यू करते. तर नवीन येणाऱ्या पिढीने नवीन पद्धतीनं काही करता येईल सेम व्यवसायातसुद्धा, तर ते करता आलं पाहिजे. असं सांगू नका की माझ्या वडिलांच्या व्यवसायात काही नाही आहे. जर का तुमचा घरचा व्यवसाय असेल तर त्याला नाविन्य पद्धतीने कसं करता येईल ते बघायला पाहिजे. तुमच्या वडिलांना जेवढी समज होती त्यांनी केली, पण तुम्ही जर का आता शिकून आलाय, तुमच्या कॉलेजची फी पण या व्यवसायातून भरली गेली, तुमचं शिक्षण या व्यवसायातून झालंय, तुम्ही लहानाचे मोठे या व्यवसायातून झाला, मग या व्यवसायात नावं ठेवून काय उपयोग? कुठलाही व्यवसाय नवीन पद्धतीने करता येतो. आज जर का डीमार्ट बघाल तर किराण्याचेच दुकान चालवतं, हो, फक्त नवीन पद्धतीने चालवतं. कपड्याचे व्यवसाय सुद्धा बघा, कितीतरी मोठे मोठे मॉल झाले, सगळे कपड्याची दुकानच आहे. फक्त त्यांनी सिस्टम प्रोसेसनी काम केलं, त्याच्यामुळे ते मोठा व्यवसाय करू शकले, ते युनिकनेस आणू शकले. असे कित्येक कपड्यांचे ब्रँड आज चांगल्यापैकी चाललेत. आणि तेच कपड्यावाल्यांची मुलं आता कपड्याची धंदे में दम नाही. असं काही नाही, दम प्रत्येक गोष्टीने तुम्हाला तो करता आला पाहिजे नवीन पद्धतीने. दॅट इज ओनली. आणि ते व्हॅल्यू ॲडिशनच्या मागं प्रयत्न करा. कस्टमरला व्हॅल्यू ॲडिशन काय देतं आहे, अँड डोंट गिव्ह अप. नकारात्मक फीडबॅक पण घेण्याची तयारी ठेवा.
या अशा 2-4 गोष्टी जर का फॉलो केल्या, कॅश फ्लो मॅनेज केला, तर व्यवसाय 100% सक्सेसफुल होतो. फक्त पेशन्स, चिकाटी, आता प्रामाणिकपणा. इन्स्टंटचं आम्हाला लोकांना 2 मिनिट्स नूडल्स लागतात. व्यवसाय तसा नसतो. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना रातोरात, तरी 10 वर्ष कमीत कमी पेशन्स ठेवावा लागतो. हो हो 10 इयर्स ॲटलिस्ट तुमच्या आयुष्याची तुम्ही दिली पाहिजे व्यवसायाला. मग तुमचा व्यवसाय तुमच्यासाठी काम करेल. पण आधी तुम्ही व्यवसायासाठी काम केलं पाहिजे. नाही, खूप चांगलं आहे. आपल्याकडनं अनेकांना प्रेरणा मिळेल की आपण खूप असं यंग ह्याच्यामध्ये सगळं एवढं एम्पायर उभं केलेलं आहे. आता हे करत असताना आता तसं कंपनी ॲक्टप्रमाणे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण CSR वगैरे पण चालू करत आहेत. पण आपण ह्या व्यवसाय करत असताना काही सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक कार्य करता का? तसा मी पर्सनली सामाजिक कार्यकर्ता कुठेही नाही. तसं म्हटलं तर काही ग्रुपशी निगडीत आहे, काही इंडस्ट्रियल ग्रुपशी निगडीत आहे, जिथं मला व्हॅल्यू ॲडिशन वाटतं. हां. पण माझा व्यवसाय हीच मोठी सामाजिक जबाबदारी असं मला वाटतं. कारण माझ्या व्यवसायाशी डायरेक्टली 300-350 लोक, इनडायरेक्टली 300-350 लोक, आणि आधी बराच मोठा ग्राहक वर्ग जोडला गेला. प्रत्येकाला त्यातून रोजगार मिळतो. जेव्हा माझा टेम्पो ड्रायव्हर म्हणतो ना, सर तुमच्याकडं टेम्पो चालू केल्यापासून माझं घर उभं राहिलं, त्यात तो एक आनंद असतो. तर ते कायमस्वरूपी राहतं. आज माझ्याकडे 20 वर्षापासून सेम सप्लायर्स बऱ्यापैकी आहेत, सेम टेम्पो ड्रायव्हर. त्यांनी स्वतःचे टेम्पो घेतले. जे आधी माझ्या ड्रायव्हर म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही स्वतःचे टेम्पो घ्या, आणि ते स्वतः रन करतात. मी घेण्यापेक्षा तुम्ही घ्या आणि तुम्ही चालवा. ही माझी मोठी सामाजिक बांधिलकी असं वाटतं. प्रत्येक कामगाराचे घर चालतं, कामगाराच्या मुलांचं शिक्षण चालतं त्यातूनच. तर आधी म्हणतो चॅरिटी स्टार्ट्स फ्रॉम होम. बाहेर कुठेतरी नावासाठी देण्यापेक्षा आधी तुमच्याबरोबर जी लोक काम करतात, तुमचा ड्रायव्हर असो, कामगार असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या बेसिक गरजा त्या आधी घ्या. त्या तुम्ही CSR म्हणून पकडून चाला, पगाराच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू ॲडिशन. आणि बाकीच्या ठिकाणी मग अशा काही संस्थांशी निगडीत आहे मी, पण फार ऑर्गनाईज स्ट्रक्चरमध्ये मी करत नाही. कुठे काही मदत लागली, औषधोपचार, साधारण काही फीसाठी मदत लागली, काही गरीब मुलं आहेत, काही महात्मा गांधी स्कूल आहे येरवड्यामध्ये, त्यांच्याशी निगडीत आहे, किंवा कुठून काही सामाजिक कॉल आले, सचिन भाई जरा इनको अपने को 10,000 पेमेंट करना है, 20,000 देना है, दवाई के लिए चाहिए. हे आम्ही नॉर्मली करत असतो. आणि खूप असा फारसा मोठा मी नाही आहे, कारण मी फार त्याच्यात रमत नाही फार जास्त, कारण मी माझ्या व्यवसायात जास्त रमतो. तुम्ही मगाशीच सांगितलं ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यात काम करायला आवडतं जास्त, त्यातूनही तुम्हाला चांगलं. बरोबर आहे. त्यामुळे एव्हरी वर्कर इज हॅपी नाऊ. बरोबर. आमच्या कंपनीत काम केलेलं नॉर्मली जे 2 वर्षापेक्षा जास्त काम करतात आमच्याकडं, ते आज पण काम करतात. जे जातात म्हणजे अगदी टॉपपासून बॉटमपर्यंत, मॅनेजरपासून वर्करपर्यंत, आयदर आम्ही त्यांना 2 वर्षाच्या आधी सांगतो तुम्ही जा, किंवा ते जातात. पण जो 2 वर्ष राहिला तो आमच्याकडे आजपर्यंत कायमस्वरूपी. वा. तर 1-2 वर्ष थोडेसे बंद जोडायला लागतात. त्यांनी काहीतरी व्हॅल्युएशन द्यायला पाहिजे, आपली द्यायला लागते. बरोबर. गिव्ह आणि टेक येते. बरोबर. आपण त्याची काळजी घेतली तर निश्चित आपल्या व्यवसाय काळजी घेतो. आपला व्यवसाय उत्तम पद्धतीने चालवणं हाच मोठा सामाजिक कार्य असं माझं म्हणणं आहे. बरोबर बरोबर आहे. धर्म येतो आपला व्यापारी लोकांचा. खरंच. आणि आता आपण या ज्या कट्ट्यावर आलो आहे, हा तुळशीबाग मानाचा गणपती आहे. आपण या गणपतीच्या दर्शनाला आलात, आरतीला आलात. पुण्याचा गणेशोत्सव तर सगळीकडे म्हणजे जगात प्रसिद्ध आहे. तर ओव्हरऑल पुण्याचा गणेशोत्सव आणि आपल्या ह्या तुळशीबाग गणपतीविषयी आपल्याला काय वाटतं? तसं मी लहानाचं मोठं पेठेतच झालेलो, शुक्रवार पेठेत. माझी शाळा आहे सदाशिव पेठेत, पुणे विद्यार्थीगृह. तिकडनं येताना आम्ही तुळशीबाग गणपतीवरनं नेहमी येतो. एवढी मोठी मूर्ती. म्हणजे आम्ही शाळेत येताना असं सहज दर्शन करतो. दरवर्षी आलो सहज मंदिरात जाऊन दर्शन करतो. आता ट्रस्टींची ओळख लागते जवळ जाण्यासाठी. तर असं काही नाही आहे. पण त्या गणेशोत्सवाच्या भरपूर आठवणीत. पेठेत राहिल्या वगैरे लक्ष्मी रोड वगैरे हा सगळा विसर्जनाची मिरवणूक भरपूर आहे. पण आत्ता मागच्या काही 10-15 वर्षात विसर्जनाच्या मिरवणुकीत मी आता फारसा सहभाग होत नाही. एवढी गर्दी असते, मी थोडासा गर्दीपासून लांब राहणारा माणूस. पण भरपूर आठवणी गणेशोत्सवाच्या. पण यावर्षी तुम्हाला यावं लागेल, कारण तुळशीबागेचं 125वं वर्ष आहे. आणि जसं मगाशी तुम्ही म्हटलं की सोशल मीडिया मला आवडत नाही, परंतु मला आता भाग पडतं. तसंच आहे की गर्दी आवडत नसली तरी आता तुम्हाला सहभागी व्हावं लागेल, कारण आता यू आर द सेलिब्रिटी. नाही, सेलिब्रिटी व्हायचं नाही आपल्याला. नाही, आमच्या दृष्टिकोनातनं झालेत म्हणून आज आपण व्यापार कट्ट्यावर आलात. आपण आपलं काम करत राहावं. काम इटसेल्फ इज अ सेलिब्रेशन आय थिंक. नाही, खूप तुमच्याशी बोलताना खूप आनंद वाटला आणि एक डाऊन टू अर्थ की खरंच
स्पष्टपणे आणि प्रांजळपणे आपल्या व्यवसायाची माहिती दिली, याच्यातनं अनेकांना प्रेरणा मिळेल. खरं तर आपल्या हे व्यापारी कट्ट्यावरती ऐकण्यासाठी जसं तर मी संवाद साधलाच आहे, तर इथं खूप मान्यवर आले आहेत. आमचे राजेश गांधी खडकीवरनं आलेले आहेत की त्यांची पण कॉफी खूप सुप्रसिद्ध झाली. दागा ब्रदर्सचं तर तुम्ही नाव घेतलंच आहे. आमचे किशोरभाई इथं आलेले आहेत. अशा अनेक मान्यवर आलेले आहेत. मी तर तुमच्याशी आपण छान गप्पा मारले, आपला संवाद छान झाला. तर माझी ह्या सर्वांना विनंती की आपल्याला जर काही सचिनबाईंशी जर संवाद साधायचा असेल तर आपण संवाद साधू शकता. सचिन भाई, तुम्ही असं म्हटलं की धंद्यामध्ये कॅश फ्लो फार इम्पॉर्टंट आहे. तर कॅश फ्लो बऱ्याच लोकांना, आता मी पण आता धंदा वाढवत चालला आहे, कॉफीचा बिझनेस मला वाढवायचा आहे, तर कॅश फ्लोलाच प्रॉब्लेम येतोय. तर त्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगू शकणार का नेमकं काय असतं ते कॅश फ्लो? कॅश फ्लो म्हणजे तुम्ही दर महिन्याला किंवा रोजच्या रोज, आता आपल्याकडे आधी पडता सिस्टम होती. म्हणजे मी ऐकलं की बिर्ला ग्रुपमध्ये पडता सिस्टम होती. पडता म्हणजे रोजचा रोज धंदा पडता आहे की नाही, आपलं कॅश फ्लो बरोबर आहे की नाही, प्रॉफिटमध्ये धंदा केला की नाही. काल मी असं ऐकलं की घनश्यामदासजी बिर्ला रोजच्या रोज रिपोर्ट घ्यायचे. त्यावेळेला इंटरनेट नव्हता, काही नव्हता फोनवरती. हे मी ऐकलं जुन्या काही, ते माझ्या नेहमी लक्षात राहिलं. तर आपला आता मी रोजच्या रोज तर नाही घेऊ शकत ना माझ्याकडे, पण रोजच्या रोज पण प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची सिस्टम आहे, पडता सिस्टम. दर महिन्याला मी माझा MIS चेक करतो की या महिन्यात माझा कॅश फ्लो प्लस आहे का मायनस आहे. कारण कधी कधी काही कारखानदारी करताना काही गोष्टी अनावश्यक खर्च केले जातात, त्याच्यावरती आपला कंट्रोल राहिला पाहिजे. किंवा काही गोष्टी आपण मार्केटिंगमध्ये विनाकारण एक्स्ट्रा खर्च केला, होऊ शकतो, विनाकारण नाही म्हणू शकत, होऊ शकतो. ते आपल्याला लक्षात येत नाही की आपण व्यवसाय कॉम्पिटिशनमध्ये 100 रुपयाची वस्तू 99ला विकून प्रॉफिट कमवतोय का 100ची विकून 110ला कमवतोय. आणि कॅश फ्लो मॅनेज करताना प्रत्येक व्यापाऱ्यांनी स्वतःचा पगार पण पकडला पाहिजे. आपण काय करतोय, आपण काम करतो, बिनपगारी काम करत असतो दुकानात आपल्या. हां, मी माझ्या आधीपासून माझा व्यवसाय दुकान आणि म्हणजे माझा व्यवसाय मी स्वतःला वेगळं ठेवला 2011 पासून. म्हणजे माझ्या व्यवसायात सगळे कमवलेले पैसे माझे नाही. आय शुड ऑल्सो मेक प्रॉफिट. माझी सुद्धा मी सॅलरी घेतो आणि कंपनीतला प्रॉफिट कंपनीतच ठेवणं हे आधी महत्त्वाचा भाग आहे. कारण काय करतो आपण, कंपनीच्या प्रॉफिटमधनं काढतो, ज्या दुकानातून कमवतोय, ज्या व्यापारातून कमवतो तिकडे घेऊन जमीन घे, तिकडे घेऊन शेअर्स घे, असं करता कामा नये. तर त्या कॅश फ्लो मायनस जातो बऱ्याच लोकांचा. व्यापारी येतो, पेमेंट मागायला येतो, सप्लायर पैसे नाही. काय तर काल कार घेतली, काल काय परवा जमीन घेतली आम्ही, असे मी कारण मी कपड्याच्या दुकानामध्ये बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या सप्लाय करायचो, त्यामुळे माझा अनुभव आहे. त्या अनुभवातून शिकलो मी की आपल्या व्यवसायाचा पैसा आपल्या सप्लायरला व्यवस्थित देता आला पाहिजे. कारण सप्लायर सुद्धा व्हॅल्यू एडिशन करत असतो आपल्या कामात. हेच बरेच व्यापारी विसरतात की तुम्ही सप्लायरला ग्राहक एवढीच किंमत दिली पाहिजे, तर तुमचा व्यवसाय भरभराटेला लागेल. पैसे देताना सुद्धा ती गांधीची अर्धी नोट आपल्या हातात ठेवतो, लवकर देत नाही, सुटत नाही. 40,000चं पेमेंट असं 40,000 द्या ना एका वेळेला, ते नाही. आत्ता 10,000 घेऊन जा, नंतर 10,000 घेऊन जा, मग 5,000 घेऊन जा. मग तुमच्या व्यवसायाची कधीच बरकत नाही होणार. 40,000चा माल आला, 40,000 पेमेंट जागेवरती देता आला पाहिजे. दॅट इज कॅश फ्लो. तुमच्या दुकानातला माल हा तुमच्या भांडवलातला पाहिजे. आपण लोकांच्या भांडवलातून उभा करतो. तुम्ही कॅश डिस्काउंट करून घ्या, काही बाकीच्या, तो सुद्धा इट इज अर्निंग ऑल्सो. समोरच्या माणसाला तुम्ही 2% कॅश डिस्काउंट मागितला, तो इमिजिएट देईल. ती तुमची अर्निंग आहे. टर्नओव्हर फास्ट राहील. आणि स्वतःचा पगार काढवा आणि मग राहिलेला प्रॉफिट मोजा. कॉम्पिटिशनच्या काळात काय होतंय, स्वतःचा प्रॉफिट स्वतःचा पगारच घेत नाही आपण. मग आपण एक ठराविक पगार घ्यावा आपला आणि बाकीचा पैसा व्यवसायातच ठेवावा. आणि ते आपल्या पगारातून मग आपल्या इन्व्हेस्टमेंट, जमीन, शेअर मार्केट करावं. व्यवसायाच्या पैशातून करू नये. इथं कॅश फ्लो मॅनेजमेंट चुकतो. कारण सगळे व्यवसाय प्रॉफिटेबल आहेत, पण मिसमॅनेजमेंटमुळे. आणि जर कधी बघितलं 1970-80s मध्ये आपण मोठमोठ्या कंपनीची नावं ऐकली. आता किती कंपन्या त्या अस्तित्वात आहेत. तर त्या टेक्नॉलॉजीमुळे फक्त आउटडेटेड नाही झाल्या, कॅश फ्लोमुळे आउटडेटेड झाल्या. मिसमॅनेजमेंट, फॅमिली मिसमॅनेजमेंट. फॅमिलीमध्ये शिस्त लावा. जर का तुमची मोठी फॅमिली असेल तर प्रत्येकाला पगारी करा. डोंट स्पेंड एक्स्ट्रा मनी. तुमच्या पगारातून तुम्हाला काय करायचं करा. व्यवसायाच्या पैशाला हात घालू नका. तर एक ठराविक पगार घ्यावा, बाकीचा पैसा घ्यावा. तर माझ्या बाबतीत मी मॅक्सिमम 30% पर्यंत मी माझं सॅलरी घेतो प्रॉफिट बेसवरती. मी 100 रुपये कमवणं तर 30 रुपयात पगार घेतो. आणि ते 30 रुपयातून मला काय करायचं मी करेन, पण त्या 70 रुपयाला तो कंपनीच्या उत्कर्षासाठीच लावायचा. प्रत्येकाचा वेगळा फंडामेंटल असू शकतो. मला मॅक्सिमम 30% अलाउड आहे. मी 21%च घेतो आता सुद्धा. आणि माझा पगार माझे अकाउंटंट ठरवतात, मी नाही ठरवत. कंपनीच्या कॅश फ्लोवरती, प्रॉफिटेबिलिटीवरती हे एकदम असं ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे. इव्हन माझे सगळे म्हणजे आमच्या कंपनी एवढी ट्रान्सपरन्सी की कंपनीत प्रॉफिट किती सगळ्यांना समजतं, आमच्या मॅनेजर लोकांना ॲटलिस्ट. आणि त्याच्यावरनं सगळ्यांच्या सॅलरी, इन्सेंटिव्ह, सगळे इन्क्रिमेंट दिले जातात. आणि आता आमच्याकडं 3 वर्किंग डेजमध्ये आम्ही पेमेंट देतो सगळ्या सप्लायरचं. जेव्हा 30 डेजची साईट आहे आम्हाला,
मैद्याचं पेमेंट मी 30 दिवसांनी करू शकतो, पण मी तिसऱ्या दिवशी पेमेंट देतो. त्यामुळे आमचे रिलेशन चांगले राहतात. कधी अडचण आली, आजपर्यंत आली नाही, आली तर सप्लायर्सच आपलं म्हणतात सर राहू दे, नंतर बघू आपण. हा वेळ दॅट इज गुड वे. तर माझा त्या कॅश फ्लोवरती फार मोठा भर असतो. त्यामुळे मला पेमेंटला कुठेही फोन नाही करावा लागत कोणाला. कुठल्याही सप्लायरचा माझ्या फोनवरती मेसेजसुद्धा येत नाही की माझं पेमेंट बाकी आहे. आजपर्यंत जवळजवळ 22-23 वर्षात मी करतोय. आणि दुसरा प्रश्न असा एक विचारायचा आहे की तुम्ही आता स्टार्टअपला कॅश बर्न म्हटलं. आता नवीन पिढी जे धंद्यात आली आहे ते पहिले ॲडव्हर्टाइजमेंट करतात, डिजिटल मार्केटिंग करतात. येस, इट्स अ कॅश बर्न ॲक्च्युली. अँड आत्ता काय होतं की एंजल इन्व्हेस्टर्स बघतात, लोक नवीन स्टार्टअपमध्ये एंजल इन्व्हेस्टर वगैरे घेतात आणि त्या हिशोबाने व्यवसाय सुरू करतात आणि भरपूर कॅश बर्न करतात. बरोबर आहे. आणि मार्केट खराब करून टाकतात. करेक्ट. समजा आपण एखादी वस्तू 100 रुपयाला विकत असेल तर ते कॅश बर्न म्हणून 80 रुपयाला विकून ते सगळं कॉम्पिटिशन करतात. करेक्ट. तर ह्या पद्धतीला तुम्ही किती भरोसा ठेवताल एंजल इन्व्हेस्टर वगैरेवर, किंवा ह्या कॅश बर्नचं तुमचं काय म्हणणं आहे? नवीन पिढीला काय उद्देश आहे तुमचा? काय जशी इंडियन इकॉनॉमी जशी वाढली ना तसा ते स्टार्टअप कल्चर, त्या स्टार्टअपमधनं मग एंजल इन्व्हेस्टर सगळे असे यायला लागले. आणि ते प्रोव्हाइड यू कॅश. इफ यू गुड आयडिया दे प्रोव्हाइड यू कॅश टू बर्न. आता तुम्ही बघितलं तर सगळे 100च्या 100 व्यवसाय सक्सेस नाही होत. 100तला एखाद दुसरा सक्सेस होतो. बऱ्याच कंपन्या लॉसमध्ये. आता तो वेगळा गेम आहे. त्याच्याबद्दल आता सुद्धा इमिडिएट सांगणं फार अवघड आहे. आज सुद्धा बऱ्याच स्टार्टअप्स, बरेच कंपन्या लॉसमध्ये आहेत. पण माझं जर का वैयक्तिक म्हणलं तर मी माझी रेड बॅलन्स शीट करून मी काम नाही करू शकत. कॅश फ्लो पाहिजे मध्ये. आणि लोकांच्या पैशांकडे बंद करता दॅट इज ओके. तसं मी एकदा एका मोठ्या उद्योजकाला विचारलं, स्टार्टअप आहे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, म्हणलं तुम्हाला रात्री झोप येते बा एवढी 4,000 कोटी लॉस आहे? हा म्हणे चांगली झोप येते. मग मी म्हणलं तुमची कुठं कॅश झाली? इन्व्हेस्टरची कॅश बंद होते. यू आर मायनस इन दॅट. पण तो गेम चांगला आहे. स्वतःची कॅश बंद कमी कमी करू नका. लोकांची कॅश बंद करून जर का तुम्ही व्यवसाय करू शकत असाल तर दॅट इज गुड. बट प्रोव्हाइडेड त्यांनी इन्व्हेस्ट केले पाहिजे त्या टर्मवरती. आपल्या सप्लायरचे कॅश नक्कीच नका बंद करू. त्याचं पेमेंट वेळेवरती द्या. धन्यवाद. हॅलो सर, छोटासाच प्रश्न आहे. आपण आता म्हटलात की जो खाएंगे वो खिलाएंगे, तर मग रोजच्या सकाळपासूनच्या सुरुवात होते तुमची, तर मग सकाळी चहाबरोबर मालपाणींचा तुम्ही क्रीम रोल खाता का? ॲक्च्युली माझ्याकडे डेली फॅक्टरीवरनं डेली सॅम्पल येतात. आता माझं फॅक्टरीवरती रोज सहसा जात नाही. मी आता माझ्या ऑफिसमध्ये असतो, तो हेड ऑफिसमध्ये. कारण आता माझा रोल बदलला. पण मी नेहमी तो शिरस्ता ठेवला आहे की क्वालिटी इन फायनान्स हे माझ्या हातात ठेवलेलं आहे. तर रोजच्या रोज प्रॉडक्ट सॅम्पल येतात ऑफिसला, ऑफिसवरनं घरी जातात. घरी आम्ही सहपरिवार रोजनं काही खारी टोस्ट काही ना काही टोस्ट चेक करतोच. आणि मी स्वतः ब्रेडचा फार खवय्ये आहे. लहानपणापासून ब्रेड माझा आवडता पदार्थ. ब्रेड बेकरी प्रोडक्ट डेली. तर डेली सकाळी खारी टोस्ट काही ना काही व्हरायटी खाणं आणि संध्याकाळी क्रीम रोल किंवा ब्रेड रोल चहाबरोबर ऑफिसमध्ये खाणं हा माझा आज पण शिरस्ता 20 वर्षापासून. दुसरा प्रश्न, आता सध्याच्या ह्या कलियुगामध्ये किंवा आत्ताचे डॉक्टर लोक सांगतात बघा की बेकरी प्रॉडक्ट जास्त खाऊ नका. एखादा पेशंट गेला तर हे खाऊ नका ते खाऊ नका असं करतात. तर याचा काही आपल्या व्यवसायावरती काय असा काही परिणाम झाला का की बाबा आम्हाला डॉक्टर सांगतात पण आम्हाला तुमचा क्रीम रोल खूप खाऊशी वाटतो, परंतु डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आता आम्हाला काय करावं असा प्रश्न पडतो. तर असे काही ग्राहक आहेत का तुमच्याकडे? मी ग्राहकांना कुठली गोष्ट मर्यादित खाणं चांगलं. तुम्ही जेवण म्हणून ते करू नका. जंक फूड 20% म्हणजे आपलं जंक फूड नाही म्हणू शकत सगळ्यात गोष्टी. तसं मी आता ब्राऊन टोस्ट बोलणार विथ इज फुल ऑफ फायबर. आम्ही 2006 मध्ये सगळ्यात आधी ब्रोमेट फ्री प्रॉडक्ट चालू केले इन द वर्ल्ड. माझा शिरस्ता तर नाही ब्रोमेट फ्री, ब्रोमेटमुळे काही बाकीचे डिसीज होतात असं ऐकलं, तर मी ब्रोमेट फ्री चालू केलं. ट्रान्स फ्री प्रॉडक्ट म्हणजे फॅटमधलं ट्रान्स फ्री प्रॉडक्ट चालू केलं. तर ते मी ते हेल्दी बनवण्याकडे आधी कल दिला. जसं ब्राऊन टोस्ट आहे, ब्राऊन खारी आहे, ते चालू केलं. मग कुठली गोष्ट मर्यादित खाणं चांगलं. दूध चांगलं आहे म्हणून दूध जास्त पिलं तरी त्रास होईल, बदाम जास्त खाल्लं तरी त्रास होईल, लिमिटेड. तर त्यामुळे कुठली गोष्ट मर्यादित करणं आणि त्या वेळेला करणं फार आवश्यक आहे. जसं तुम्ही आता म्हणता मैदा खाऊ नका, हे खाऊ नका, त्याच्यावर जर का फायबर खाल्ले तुम्ही तर त्याचा इफेक्ट कमी होईल. अख्खं युरोप ब्रेडवरती जगतंय, युरोप अमेरिका. मग त्यांना तिथं एवढे डिसीज होत नाही का? ते डिसीज खाल्ल्यामुळे नाही होत, खाल्लेलं न पचवल्यामुळे होत. तुमची लाईफस्टाईल, सेडंटरी लाईफस्टाईल, एका जागी बसून काम करणं, कुठलाही व्यायाम न करणं, या गोष्टी कारणीभूत. तुम्ही जर का माझी तब्येत बघा, मी रोज खाऊन सुद्धा असा फिट आहे कारण रोज सकाळी मी धावतो, रोज व्यायाम करतो आणि देन आय डिझर्व दिस फूड. तर कुठली गोष्ट मर्यादित करा, काही प्रॉब्लेम नाही. नक्की. थँक्यू.
नमस्कार. एक प्रश्न असा आहे, सध्याच्या या काळात आपण बघतोय भारतात तुमच्या शाखा फ्रँचायझी या गल्ली गल्लीत पेठे व्हाव्यात ही फार इच्छा आहे आमची. किंवा नवीन सपोर्टर, नवीन जे उद्योजक बनतील मुलांना तुमचा त्यांना सपोर्ट मिळावा ही खूप इच्छा आहे. कारण की आपण लिडिंग बेकरी प्रोडक्टमध्ये आहात. नक्कीच ते करू. आम्ही फ्रँचायझीचा बराच प्रयत्न केला, पण कसं आलं, आम्ही डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये आहोत, त्यामुळे प्रत्येक गल्लीत आमच्या प्रत्येक दुकानात आमचा प्रोडक्ट उपलब्ध आहे. तो फ्रँचायझी लोकांना काही व्हॅल्यू ॲडिशन मी करू शकत नाही, पण तो फ्रँचायझी सक्सेसफुल होणार नाही. माझं कॅश फ्लोचं गणित पक्कं आहे. एखादी फ्रँचायझी चालवण्यासाठी किती रोजचा काउंटर व्हायला पाहिजे, त्याचं किती मार्जिन पाहिजे मला माहिती आहे. तर माझ्या कंपनीमुळे कोणी लॉसमध्ये जावं फ्रँचायझी ओपन करून मला असं वाटत नाही. बेकलेटमुळे कोणाचा लॉस होऊ नये. आमच्या टीमनी, सेल्सच्या टीमनी 2 प्रयत्न केले होते. त्यांना मी नाही म्हटलं, पण म्हटलं आपण कशाला थांबवायचं, प्रयोग करून द्या. त्यांनी प्रयोग केला, समोरच्यांनी फ्रँचायझी घेतली. पण कसं झालं, फ्रँचायझीच्या आजूबाजूच्या सगळ्या दुकानात माझा प्रॉडक्ट उपलब्ध. मग फ्रँचायझीमध्ये मी काहीतरी नाविन्य आणत नाही तोपर्यंत ती फ्रँचायझी चालणार नाही. पण त्या फ्रँचायझी दोन्ही बंद झाल्या, त्यांना झालेलं नुकसान मी पूर्णपणे भरून दिलं. त्यांचं नॉन रिफंडेबल डिपॉझिट मी परत दिलं, की बेकलेटमुळे त्यांचं नुकसान होतं. हे मी केलं. ते 2 प्रयोग म्हणून केल्याला हरकत नाही. आपण एंटरप्रेन्योर आहोत, प्रयोग करत राहिले पाहिजे. थोडी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी पाहिजे, नवीन तयार करता आले पाहिजे, पण रिस्क घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे तुमची. आताचे जे फ्रँचायझी मॉडेल सगळे सक्सेसफुल नाही आहेत, सगळे कॅशमध्ये मायनस आहेत. कारण तुमच्या दुकानाचं भाडं तुमचं जर का बाकीचं जर काढलं तर ते काउंटर मॅनेज होत नाही. पण काही लोक कशी चालवतात ते. सचिन, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय, UP, बिहार आणि इतर समाज, असं बेकरी प्रॉडक्टमध्ये खूप लोक अशी आलेली आहेत. आणि मीडियामध्ये काही वेळेस असं होतं की हे जे प्रॉडक्ट बनवतात हे कित्ता घाणेरड्या प्रकारात बनवतात की माणसाला ते खावेसे वाटणारच नाही. तर ज्या मोठ्या मोठ्या काय कंपन्या आहेत यांच्या माध्यमातून जर TV वर किंवा याच्यावरती दाखवले काही प्रॉडक्ट कसे बनतात, काय बनतात, तर त्याचा परिणाम ग्राहकावर निश्चित पडेल. पण हे जे प्रकार जे दाखवत आहेत की पायाखाली तुडवलं जातं, हाताने मळलं जातं, नाक पुसता केलं जातं, ह्या गोष्टी म्हणजे लांछनास्पदच आहेत. पण अशा गोष्टीवर आळा घालण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी काही प्रयत्न केले तर यातनं काहीतरी चांगला मार्ग निघेल किंवा त्या लोकांवर काही ना काहीतरी जबरदस्त बंधनं पडतील, असं काही करता येईल काय? कसं आहे, आता सुद्धा जर का तुम्ही पुण्याच्या काही चहा टपरीवरती काही टोस्ट वगैरे काही बघितले तर सॅक्रिनयुक्त टोस्ट आहेत. आपल्याकडे फूड सेफ्टी ऑथॉरिटी आहे गव्हर्नमेंटची, पण त्यांचं काही फारसं लक्ष नसतं. यू नो हाऊ गव्हर्नमेंट ऑथॉरिटी वर्क्स. तर त्या प्रकारे त्यामुळे ते दुर्लक्ष जाणून बुजून पण केलं जातं, पहिली गोष्ट. आणि बेकरी किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये अनहायजीनचा फार मोठा विषय ॲक्च्युली. फक्त बेकरी नाही, अदर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. आणि आपल्या इकडं मेंटॅलिटी काय आहे, आपल्या म्हणजे भारतीय लोकांची स्पेशली, स्वस्त पाहिजे, स्वस्त पाहिजे, स्वस्तमध्ये मस्त पाहिजे. ही जी वृत्ती आहे ना ती आधी कमी कुठेतरी केली पाहिजे. कारण लोकांना हाच प्रॉब्लेम येतो की मी जर का एवढं जर हायजीन स्टँडर्ड केलं त्याची एक कॉस्ट आहे, त्या कॉस्टमध्ये मला कसं परवडेल. आज त्यामुळे आमचे जर का प्रॉडक्ट बघितले तर आम्ही हायजीनवरती लोकांना ट्रेनिंग देणं, कंटिन्युअस ट्रेनिंग देणं. माझ्या BTech BSc झालेली स्टाफ वर्ग आहे जो कुठल्याही बेकरीमध्ये नसतो सुपरवायझिंगला. आम्ही लोकांना वरच्यावरती रेग्युलर ट्रेनिंग देतो. कारण तुम्ही लोकांनी व्हिजिट केलेली फॅक्टरीत, तुम्ही आत येऊन बघितलं असेल कोणाच्या डोक्याने टोपी नाही असा माणूस भेटणार नाही. कपडे स्वच्छ आहे कामगारांचे आणि त्यांना बेसिक सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आम्ही रेग्युलर ट्रेनिंग देतो त्यांना हायजीन कसं मेंटेन करायचं. आणि त्यांनाही ते फील देतो की तुमच्या घरात तुम्ही हे प्रॉडक्ट खाणार का, मग तुम्ही लोकांना नका देऊ. तर हा फार मोठा विषय. पण लोकांची वृत्ती पण बदलली पाहिजे. मला स्वस्त पाहिजे, लोकांची वृत्ती 5 रुपयातच पाहिजे मला. तसं नाही होणार. जसं काय बदलणार, सोनं तर घेताय तुम्ही 1 लाख रुपयात, पण जी गोष्ट तुमच्या पोटात जाते आज ती स्वस्त वस्तू तुम्हाला नंतर महाग पडेल, हे लोकांना लक्षात आलं पाहिजे. काही आता वडापावच्या गाड्यात रियूज केलेलं तेल परत वापरतात. म्हणजे बऱ्याच वेफर्स कंपन्या किंवा कुठेतरी चांगले हॉटेलवाले ते काय करतात, 1 किंवा 2 वेळा फ्राय केला ते तेल बाहेर काढतात. ते तेल वडापाव आल्यानंतर स्वस्त विकतात. तर लोकांना लक्षात आलं पाहिजे ही वस्तू एवढ्यात कशी काय भेटेल. त्यामुळे आमचे बेकलेटचे उत्पादन लोकांना महाग वाटतात काही लोकांना, पण ज्यांना क्वालिटी समजते ते नक्कीच घेतात.
तुम्ही कुठल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण उत्पादन वापरताय, म्हणजे प्रॉडक्टपासून प्रोसेसपर्यंत आमच्याकडे सगळं मॉनिटर केलं जातं. म्हणजे सगळ्यात स्वस्त आहे मीठ आणि सगळ्यात महाग आहे कंपनीत बदाम, तर तिथपर्यंत आमचं क्वालिटीचं लक्ष असतं की बदामसुद्धा चांगले आले पाहिजे, अशी काही कुठली कीड लागलेली नको. बऱ्याच ठिकाणी बदामच्या बिस्किटखाली शेंगदाण्यामध्ये कलर लावून दिले जातात, जे कलर आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत, ते वापरले जातात. सॅक्रिन वापरलं जातं बऱ्याच टोस्टमध्ये, भरपूर वापरलं जातं, त्याचा उल्लेखही नसतो, ते अलाउडही नाही आहे, पण वापरलं जातं. 5 रुपयात टोस्ट द्यायचा. तो माणूस 10 वर्षापूर्वी 5 रुपयात देत होता, आज पण 5 रुपयात देतो. आपण विचार केला पाहिजे की 5 रुपयात कसं शक्य आहे ते. तर हे लोकांची वृत्ती आधी बदलणं जरुरी की मला चांगलं खायचं आहे. लोकांनी विरोध केला पाहिजे स्वस्त प्रॉडक्टला, विचार केला पाहिजे की कसं काय चालतं, कारण त्या रेटमध्ये तो देऊच शकत नाही. म्हणजे माझा रॉ मटेरियलपेक्षा माझे प्रोसेस कॉस्ट जास्त आहे, मॅनपॉवर कॉस्ट सगळी जास्त आहे. तर हे सगळं बघता आलं पाहिजे. आजच्या या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती खूप मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधला आणि आपण ह्या कट्ट्यावर आला त्याबद्दल तुळशीबाग मंडळाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि ह्या वर्षी तुळशीबाग गणेशोत्सव 125वे वर्ष साजर करते आणि हे 125वे वर्ष मेमोराईज होण्यासाठी, संस्मरणीय होण्यासाठी आपल्या मंडळाने किचन्स, डायरी आणि पेपरवेट सारखे वस्तू आपण ह्या वर्षी सगळ्या आपल्या पाहुण्यांना देणार आहोत. मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष विकासजी पवार आणि उपाध्यक्ष विनायकजी कदम यांना विनंती करतो की आज आपले जे पाहुणे होते सचिनजी मालपानी यांचा आपण मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा